तर भाजपा आमदार अमित साटम यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर तिखट पलटवार केला, ज्याला परत एकदा मनसेने प्रत्युत्तरही दिले. ज्यांचा आज संसदेमध्ये एकही खासदार नाही, ज्यांचं विधानसभेमध्ये एकही आमदार नाही आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढा टाव फोडून निवडून आले फक्त 6, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूचं फुटप्रिंट काढण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्षाचं अपयश आहे. यातून एक गोष्ट कळते की तुम्ही लादलेले आहात, तुम्ही चुकीचे मंत्री दिलेले आहेत, ज्यांची लायकी नाही अशा लोकांना नको ते मंत्रिपद दिले गेलेली आहेत आणि चांगली माणसं घरी बसवलेली आहेत. मला असं वाटतं तुम्ही सगळ्यात पहिलं चंद्रकांत दादांच्या मेंदूचं ब्रेन मॅपिंग करा आणि हा शोध त्यांनी कुठून लावला. आणि खरं तर हे पॅटर्न आहे, हे जे पॅटर्न आहे ना, ते त्यांनी लगेच ताबडतोब रजिस्टर करून घ्यावं. कारण चंद्रकांत दादांनी जे काही सांगितलंय ते देशासाठी नव्हे, जगासाठी वेगळं आहे. त्याच्यामुळे हे पॅटर्न ताबडतोब चाटमाने जाऊन रजिस्टर करावं. कारण असे महान लोक ही फक्त भारतीय जनता पक्षात आहेत, इतर कुठे नाही.